हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, अम्बा माता के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणतास्मता, सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हरि ओम। ओम नमो भगवते नारायणी, ओम नमो भगवते नारायणी। नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जनं सुसेव्यं, नमस्ते पुण्यस्मत्कूले निरञ्जनं सुसेव्यं, विशालक्षी कृपायुक्ते विशालक्षी कृपायुक्ते भारती नमो नमः, भारती नमो नमः। ओम नमो भगवते नारायणी, ओम नमो भगवते नारायणी। उदयस्तु सदाशिवे सर्वपातैकमुच्यते,
उदयस्तु सदाशिवे सर्वपातैकमुच्यते मयूरेश्वरी विजया मयूरेश्वरी विजया पद्मावती नमो नमः पद्मावती नमो नमः ॐ नमो भगवते नारायणीय ॐ नमो भगवते नारायणीय नमस्ते भक्तिस्ते कल्याणी धन्य असे हरिप्रिया नमस्ते भक्तिस्ते कल्याणी धन्य असे हरिप्रिया मयूरेश्वरी विजया पद्मावती नमोस्तुते ॐ नमो भगवते नारायणीय नमस्ते भक्तिस्ते कल्याणी धन्य असे हरिप्रिया नमस्ते भक्तिस्ते कल्याणी धन्य असे हरिप्रिया कैवल्य ज्ञान दीपिका कैवल्य ज्ञान दीपिका लोकमाता नमोस्तुते लोकमाता नमोस्तुते ॐ नमो भगवते नारायणीय ॐ नमो भगवते नारायणीय नमस्ते वैष्णवी सहस्रफलम् जन्मजीविश्च सुजीवितं नमस्ते वैष्णवी सफलम् जन्मजीवित सुजीवितम् अजितानन्दकृपादर्शम् अजितानन्दकृपादर्शम् कमलादेवी नमोस्तुते कमलादेवी नमोस्तुते ॐ नमो भगवते नारायणीय ॐ नमो भगवते नारायणीय ॐ नमो भगवते नारायणीय अम्बा माता की जय। दशमीच्या दिवशी अंबा निघेसी मुलंगण हो शिवारूढ करिदारू अंबे शस्त्रये त्वा घेऊन हो शुंभ निशुंभादिका राक्षसी किती मारसे रणी हो विप्रा रामदासाश्रय दिदला चरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा उदो कारे गजती काय महिमा वर्णोतीचा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो अंबा माता की जय। जन्मेजयाला व्यास महर्षी भगवतीचं सगळं चरित्र सांगतात। सर्व चैतन्य जीवाचा आत्मा आणि विद्यास्वरूपी भगवती यांना स्मरून व्यास जन्मेजयाला सर्व काही सांगतायत। हे जरी सगळं सांगितलं तरी तेवढंच भगवतीचं चरित्र आहे असं समजायचं कारण नाही।
सर्वच्या सर्वच गोष्टी ह्या तिच्या प्रेरणेने, तिच्या शक्तीने चालत असतात. अनंत अगणित क्रिया भगवतींच्या चाललेल्या आहेत. व्यास सांगतायत, नरनारायण यांच्याशी नारदांचा संवाद झाला. त्यामध्ये त्यांनी गोलोकातील सुरभी देवीचं म्हणजेच कामधेनूचं चरित्र सांगितलेलं आहे. नारद म्हणतात, हे ऋषी, गोलोकात असणारी सुरभी भगवती ही देवी कोण होती? त्याबद्दल मला माहिती सांगा. नारायण म्हणाले, पहिल्यांदा मी तुला सुरभीची इतिहास सांगतो. एकदा भगवंत द्वारकानाथ वृंदावनामध्ये गेले होते. तेथे त्यांना सुंदर अशी सवत्स धेनू दिसली. भगवंताला दूध पिण्याची इच्छा झाली. तो बारस होती, म्हणजे द्वादशी होती ती. भगवंतानी तिला आवाहन केलं. तिने दूध दिलं. ताजं गोड पौष्टिक दूध अमृता समान भगवंताला वाटलं. म्हणून त्यांनी ते घेतलेलं आहे. दूध पिता पिता भांड लवंड. आणि सारं दूध सांडून गेलं. हे दूध म्हणजे काय होतं? जरा मरण, जन्म जरा मरण यांना नष्ट करणारं त्या धेनूचं दूध होतं. तिच्या वत्साचं नाव आहे मनोरथ. दूध जिथे सांडलं त्या ठिकाणी क्षीरसागर तयार झाला. गोपी जमले. सगळ्यांनी तिथे क्रीडा केली. आणि तिच्यामुळे आज हे सगळं प्रगट होत आहे. रास प्रगट होतोय. म्हणून त्यांनी त्या दिवशी तिने सांजेला सवत्स धेनू म्हणजे सुरभीचं पूजन केलेलं आहे. ते आता ह्या अश्विन द्वादशीला होईल. म्हणजे पुढल्या 15 दिवसात वसुबारसेला गायीचं पूजन करण्याचा प्रघात पडला. निदान त्या दिवशी गायीचं स्मरण, कारण आता गायी उपलब्ध होणं कठीण. देशी गायी, हे लक्षात ठेवा. त्या जर्सी वगैरे नाही. खिलारी, गीर ही गोलोकातली गाय आहे. सुरभ्यै नमः एवढं म्हणायला हरकत नाही. ओम सुरभ्यै नमः या मंत्राचा जप करायचा. कल्पतरूपणे तो फलद्रूप होत असतो. छोट्या छोट्याच गोष्टी आहेत, खूप आहेत अशा नाही आहेत. पण सगळंच करायचं म्हटलं तर सगळं सुट्टन सगळं घेतलं जात नाही. पण एखाद वेळेला हरकत नाही. एखाद वेळेला हरकत नाही. तसं गौरीचं सुद्धा तिजेला प्रत्येक गौरीचं पूजन आहे. पण ही आवड पाहिजे. एकाच डॉक्टर महिलेने माझ्याकडून सगळी यादी घेऊन
वर्षभर ते व्रत केलं होतं. वर्षाचं प्रत्येक महिन्याचं तिजेला ते व्रत करायचं अशा आहे. तसं आहे. आणि किती गोष्टी करणार आपण, वेळ काळ मर्यादा सगळ्याच गोष्टीला आहेत. उगीच मी म्हणणार नाही अर्थसहाय्य लागतंय, अनेक गोष्टी आणि अनुकूलता लागते कुटुंबामध्ये. एकट्यानेच करून होत नाही. मग एकट्याला करायचं असतं त्याला मर्यादा पडतात. बरं, प्रतिरोध असले की त्याचेही दुष्परिणाम साधनेवरती होतात, हेही तेवढंच सांगतो. म्हणून साधना ही गोपनीय असावी. आपली साधना आपल्यावर, कोणी कितीही म्हणू दे, कशातही कोणावर अवलंबून नाही ठेवायचे. म्हणून इथे त्यांनी सांगितलं ही सगळी उपासनेचं तंत्र हे यजुर्वेदांतर्गत लिहिलेलं आहे. बरं, ही सुरभी कोण आहे? गोलोकातली राधेची सखी आहे ती. वराह कल्पामध्ये मायेमुळे सुरभीनी सगळं विश्वातलं दूध नष्ट केलं होतं. शेवटी सगळ्यांनाच प्रश्न आले होते. ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी तिला बोलवून घेतलं. असं करू नकोस म्हणाले. मग तिची सगळ्यांनी स्तुती केली. ब्रह्मदेवांनी वगैरे सांगितलं. इंद्र म्हणतोय, हे महादेवी तू सुरभी आहेस, तुला आमचा नमस्कार असो. त्रैलोक्यातील गोमाताची बीज देवता तू आहेस. तू लक्ष्मीच्या अंशापासून निर्माण झालेली आहेस. गोमये वसती लक्ष्मी. जेव्हा गाय निर्माण झाली, पहिल्या प्रथम गाय निर्माण झाली चतुष्पादात, तेव्हा सर्व देवदेवतांनी त्याच्यामध्ये वास केला तिच्यात. तेव्हा असं झालं की आता लक्ष्मी देवींना कुठे स्थानच मिळालं नाही, कारण सगळ्यांनी जागा अडवल्या होत्या. फक्त राहिलं होतं गोमयाच्या ठिकाणी आणि गोमूत्राच्या ठिकाणी. म्हणून मग गोमयामध्ये लक्ष्मीनी वास केला. म्हणून याच्यामध्ये सगळं शुद्धीचा विषय आहे. म्हणजे असंही लक्षात येतं की गोमयानी सारवलेलं कुठलीही जमीन असेल, काहीही असेल, वस्तू असेल, तर ती पर्यावरणपूरक आहे. सध्याच्या शब्दात कळेल म्हणून. डास वगैरे येत नाहीत हे लाभत बसायची गरज नाही लागत. पण आता ते कालबाह्य झालं ना. श्रावणीला घ्यावं लागतं. आहेच आहे, दशस्नान आहेत त्याच्यामध्ये. यज्ञकर्मात दशस्थान आहे. मला अजूनही आठवतंय 81 साली जेव्हा शतचंडी हवन झालं, तेव्हा आदल्या दिवशी बरीच म्हणजे याज्ञिक वगैरे सगळेच आलेले होते. बऱ्याच ठिकाणून आले होते. स्वामींच्याच अनुज्ञेचा विषय होता. आम्हाला दोघांना इथे चौकात बसून दशस्नानं घातली. म्हणजे गोमूत्रापासून गोमूत्र, गोमय, दूध, गाईचं दही वगैरे सगळं. आणि मग आम्हाला इकडे आंघोळीला ते सुद्धा गरम पाणी नंतर त्यांनी घातलं. पण आम्ही खळखळ नाही केली की आता हे गोमय याचं काय करणार. आणि त्यांनी आपलं यांनी पण आहे. शुद्धीचा विषय कसा येतो हा त्याच्यातलं सांगायचं आहे मला मुख्य. सुरभी देवी तुला नमस्कार असो. शिर दिलेलं आहे. तुझं क्षीर बुद्धी धन देणार आहे. तू कल्याणी आहेस.
तू शेतीसाठी बैल उत्पन्न करतेस. तुझ्यात प्रत्यक्ष यश कीर्ती धर्म आहे. तुला वारंवार आमचा नमस्कार असो. म्हणून गोप्रदानाला सुद्धा महत्व आहे. ते कुठून करायचं, कसं करायचं आणि कधी करायचं ह्याचा संकल्प असतो बरं का. उठलं आणि केलं असं होत नाही. उठलं केलं होत नाही. आधी गाय गर्भवती पाहावी लागते, तिच्याकडे रक्षण करायचं आहे आणि झाल्यानंतर महिन्याच्या आतमध्ये त्याचं दान करायचं प्रसूत झाल्यावर. एक तो छान अनुभव मी गाणगापूरला घेतला. स्वामी आता तिथल्या पादुका किंवा तिथली पूजाच्या गुरुजींच्याच हातात आहे, तिथल्या 4 घराण्यांच्या हातात आहे. त्यांच्या गुरुजींना म्हटलं तुम्हीच आता सगळं सांगा, कसं कसं इथे बघून ठेवा, किंमत कळवा, मी त्याप्रमाणे पाठवून करतो. झालं की कळवा. मग आम्ही कळवलं. त्याने पहिल्यांदाच पाहिलं, झाल्यावर पाहिलं मी. कारण मध्ये कार्तिकीनंतर सहसा मध्ये मुद्दामून जाणं होत नाही. पाहिल्याबरोबर अंगाशीच 2घी जण, बाळ आणि ते वत्स आणि ती. मला काही कळेच ना, म्हणजे कुठून त्या प्रेरणा होता. आणि जेव्हा प्रत्यक्ष ते शेपटीच्या बाजूनी दान द्यायचं असतं, तेव्हा तिथे देताना बाळी ते हालायला तयार नाही आणि तिच्या डोळ्यात पाण्याची धारा, म्हणजे फोटोत सुद्धा आले. अगो बाई, म्हटलं स्वामींच्या सेवेसाठी देतोय असं. आता 4थी पिढी तिथे आहे, पण अजूनही मनापासून आलं त्या भगवंताची कृपा. आज 4थी पिढी सुद्धा स्वामींच्या इथे दूध जात आहे तिचं. हे घेतात करून, हे मला म्हणायचं आहे. पण हे प्रत्यक्ष त्याचा विधी समजला पाहिजे. तो कसा द्यायचा आहे, त्या दोघांना त्याचं बंधन कसं असतं, काय नाही, काय आहे, हे सगळं पाहावं लागतं. आणि मला वाटतं आपण वृंदावनातच केलं होतं. भागवताला कोण होतं वृंदावनात? तुम्ही होतात का? गाईचं गोपूजन केलं आम्ही तिथे. नाही, त्याच्या आधी गंमत अशी झाली, ते आम्ही गेलो होतो तेव्हा मला वाटतं सुंदरनीच ते मला आणून दिलं तिथे. बाके बिहारीच्या दर्शनाला सगळेच गेलो. आणि तिथे काय त्या माणसांना वाटलं कोणाच नको, मी परिचय कोणाचाच नाही तसा. त्यांनी बाके बिहारीचा हार गळ्यामध्ये घातला. मंदिरातनं बाहेर पडलो, एक गायच मागे लागली. सगळे म्हणायला लागले, अरे तो हार टाकून त्या हारासाठी येत असेल. मी घाबरून गेलो होतो. आता काय करायचं म्हटलं, आपल्याला कळच ना नव्हे. बरं, ह्या सगळ्या लोकांना म्हणतो, अरे तुमच्याकडे खायला असेल तर काहीतरी द्या, तिला देऊ. सगळ्यांनी ते माकडं पळवतात म्हणून आत 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 ठेवलं होतं. काही करताच ना. हो, ही पण होतीच की, हेमा पण होती. आणि लवकर कोणाला काढताच येईना. शेवटी सुंदर पळाला एका दुकानात चुरमुरे आणले आणि चुरमुऱ्यांनी खाली ठेवले. आम्हाला काय माहिती हो, मलाही काही त्याच्यातली माहिती. तर तिने घेतले नाही. मग शेवटी हातात ओंजळी सुंदरनी माझ्या टाकले. मग मी पुढं ओंजळ केल्यावर बराबर घेतले, पण तो स्पर्श वेगळा जाणवला. मग म्हटलं, बाई आता भागवत कथेला आलेलं आहे, कथा आमचं नीटपणे होत आहे, मी तुझं जाताना पूजन करेन. मग आम्ही सगळेच जण गाईच्या गोठ्यात गेलो आणि म्हटलं तिला, तर तिची साडी, तिचं सगळं आपलं मला कौतुक वाटतं. ह्याच्या हे काही केलं सांगण्यासाठी नाही, एक आनंद करण्याचा आनंद, नऊवारी साडी वगैरे. आणि तिला म्हटलं ओटी ह्या म्हणाल्या, माते ओटी भरते. तर लगेच तिने भरतीये की नाही असं वळून पाहिलं. फोटोत सुद्धा आलंय, पहिला चेहरा आणि नंतरचा चेहरा. म्हणजे ते जाणीव कशी असते, संवेदनशील अतिशय गाय, हे त्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला येतं.
म्हणून हे सुरभी मातेचं चरित्र त्यांनी सांगितलंय, हे त्याचं वैभव आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी अशी ही भगवती म्हणजे प्राण आणि बुद्धीची देवता आहे. सर्व जीवाचं नियमन तिच्यामुळे चालतं. तिने विश्व सत्तेच्या सत्तेने विश्व चाललंय. राधेचा जन्म आणि विवाह हा कार्तिकी पौर्णिमेला आहे. ती गोलोकात असली तरी वृषभानूची ती कन्या होते. प्रत्येक उपासनेत मंत्रात जितके शब्द असतात तितकं त्याचे लाख जर केलं तर फल हे त्या मंत्राचं मिळू शकतं. मूळ प्रकृतीच्या 2 शक्तींचा उद्भव सृष्टीकाळी झाला. राधा भगवान श्रीकृष्णाची प्राणप्रिया, त्यांच्या भगवंताच्या प्राण म्हणजे प्रेमाचं स्वरूप आहे. दुर्गा बुद्धीची अधिष्ठात्री आहे. या दोघींच्या माध्यमातून विश्वाचं सगळं नियमन चाललेलं आहे. ही दुर्गा भगवती सर्वांच्या बुद्धीची अधिदेवी आहे. तसंच सर्वाची अंतर्यामी स्वरूपिणी आहे. तिच्यासाठी सप्तशतीचा पाठ असतो. नवरात्रात त्याचं पठण करावं. त्याचं हवनही केलं जातं. आणि जेव्हा हवन नाही जमलं तरी बिघडत नाही, दुःख करायचं कारण नाही. एक पाठ जास्त वाचायचा की ते हवनासारखंच होतं. आणि म्हणून दुर्गा शक्तीतून मूल प्रकृती, सवितृ ज्ञानशक्ती यांच्यातून सर्व सृष्टी उत्पन्न होते. अशा प्रकाराने तिच्यापासून प्रथम प्राण आणि बुद्धी याच्या अधिष्ठित देवता निर्माण झाल्या. सर्व जीवाचं नियमन करतात. आता या चरित्र ही खूप मोठाली आहेत. वेळेच्या प्रमाणे आपण जातोय. एकूण 5 कामधेनू आहेत. 5 कामधेनू आहेत. एक आहे ती सुरभी आहे. ही सुरभी जी होती ती वशिष्ठांकडे राहिलेली आहे. नंदिनी आहे ती जमदग्नींकडे होते, जे कार्तवीर्य राजांनी नेण्याचा प्रयत्न केला, घेऊन जाण्याचा. ते युद्धाचा प्रसंग आला तेव्हा तिने आपल्यातनं अनेक सैन्य निर्माण केलं शरीरातलं. इतकं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. सुभद्रा म्हणून एक कामधेनू, ती भरद्वाजांकडे आहे. सुरभी होती वशिष्ठांकडे. सुशीला होती ती अत्रींकडे. आणि बहुला म्हणून होती ती मात्र गौतमी ऋषींकडे होती. अशा प्रकारच्या या 5 कामधेनू म्हणून समजल्या गेलेल्या आहेत. ऋषींनी पुढे विचारलं, विंध्याचल कोण होता? अगस्त्येचा संबंध काय? तेव्हा नारायणाने सांगितलं, विंध्याचल हा एक पर्वत होता. नारदांनी कधीतरी बोलताना सांगितलं, अरे तुझ्यापेक्षा तो उंच आहे. मेरूला सांगितलं. खेद निर्माण झाला, ईर्ष्या निर्माण झाली. त्यांनी तप केलं आणि मला मेरूपेक्षा मोठं करा म्हणून त्यांनी प्रार्थना केली. आता तप केलंय, वरदान दिलं पाहिजे. ब्रह्मदेवाने वरदान दिलं, तो त्याच्यापेक्षा मोठा झाला. त्याचा परिणाम असा झाला, सूर्यमंडलामध्ये व्यत्यय आला. त्याचा दुसरा परिणाम झाला की एका बाजूला सूर्यगती अवरोध झाल्या आणि एका बाजूला सूर्य पुष्कळ उजेड आणि एका बाजूला पूर्ण अंधार. त्यामुळे एकूण सगळ्यांचं जीवन चक्रमान बदलायला लागलं. आणि तो दाहही सहन होईना त्यांना. तो दाह एक सतत सूर्य राहिल्याने तो दाहही सहन होईना. तपानी का होतं मास? तपाच्या संकल्पाच्या पूर्तते अहंता असते. आणि त्या अहंतेने
दूषित बुद्धीचा उदय होतो. आता त्यामुळे त्यांनी पुढे काय केलं, त्या ठिकाणी झालं, सर्व ऋषी मंडळी शंकरांकडे गेले. कारण देवदेवतार्जन बंद पडलं, यज्ञ आदी कर्म बंद पडले. तर काय करायचं? ब्रह्मदेवांनी तर वरदान दिलं. मग विष्णूंनी सांगितलं, बाबांनो एक काम करा. अगस्तींचा शिष्य विंध्य आहे. अगस्त्य ऋषी काशी क्षेत्रात राहणारे आहेत. तेव्हा त्यांना जाऊन प्रार्थना करा की तुम्ही विंध्याकडे जा. ही युक्तिप्रयुक्ती आहे. विंध्याकडे गेलात की तो तुम्हाला नमस्कार करेल, कारण तुमचा शिष्य आहे. नमस्कार केला की त्याला सांगा की तू असाच थांब, मी दक्षिणेकडे जाऊन येतो. आणि तिकडे गेलात की इकडे येऊ नका. म्हणजे कशाचा त्याग आहे बघा. इकडे येऊ नका तुम्ही परत. अगस्तींची तपस्थली ही काशी क्षेत्र आहे. आता त्यांना खाली पाठवून दिलं आणि येऊ नका सांगितलं. त्यांनाही वाईटच वाटलं होतं. म्हणून दक्षिणेकडे अगस्तींचं सगळं भ्रमण दिसतं. कोल्हापूरला आहे तेव्हा त्यांनी जे तिथे तपस्या केली, देवीची स्तोत्र केली, ती सगळे तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं की दक्षिण काशी आहे. अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या अगस्तींनीच रामेश्वराची स्थापना केलेली आहे. रामेश्वराची स्थापना अगस्तींनी केलेली आहे. हे सगळं बदामीला सुद्धा एक वंड म्हणतात, वंडाचा तर कानडीतलं, त्याला तलाव म्हणतात. तो अगस्त्य ऋषींनी निर्माण केलेला आहे. सुरेख आहे अतिशय. आणि अशा अनेक गोष्टी अगस्तींनी दक्षिणेकडे कार्य तेव्हापासून केलं. ते उलटे गेले नाही, आडवा पडला तो आडवाच राहिला. मी येईपर्यंत थांब सांगितलंय ना. मग विश्वचक्र पुन्हा सुरू झालं. अहमभाव नष्ट करायचा होता, शिष्यावर अनुग्रह करायचा होता. मी हे सगळं केलं कोणी? विंध्यावासिनी देवीनी केलं. प्रेरणा देणं, त्यालाही ते सांगणं, यांच्याकडनं करून घेणं, यांच्याकडनं पुढलं कार्य करून. ही विंध्यवासिनी कोण? जी कृष्णाच्या वेळेला मथुरेमध्ये प्रगट झाली, यशोदाय मैयाकडून आणलेली देवी वसुदेवाने, आणि ती जी गुप्त झाली ती विंध्य पर्वतावर जाऊन राहिली, ती विंध्यवासिनी. तिच्याकडे एक सगळं क्षेत्र आहे, त्याचं कल्याण करते, ती त्या ठिकाणी बघते. म्हणून तिचं महत्त्व याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं. तिने ते कार्य सगळं पुढचंही केलेलं आहे. मग पुढे मनूंचं वर्णन राजाला सांगितलं. स्वयंभू मनू, त्याचे प्रियव्रत उत्तानपाद, नंतर प्रियव्रताचा पुत्र स्वारोशिष म्हणून त्याला प्रसन्न भगवती झालेली आहे. प्रियव्रताला मुलगा तिसरा उत्तम होता, चौथा तामस आहे, पाचवा रैवत आहे. चक्षुष वैवस्वत सावर्ण हे सगळे मनू झाले. सर्वांनी उत्तम राज्य केलं, धर्मनिष्ठ आहे, न्यायाने राज्य केलेलं आहे. वैवस्वत हा सातवा मनू होता, देवीचा उपासक होता. अशा प्रकाराने त्यांनी पण केलेलं आहे. पुढे भगवतीला एक विलक्षण रूप धारण करावं लागलं. अरुण नावाचा दैत्य होता. गंगा किनारी तो घोर तपस्या करायचा. तापसी कामना धरून त्यांनी गायत्रीचं अनुष्ठान केलं. कठोर तपस्या आहे ती.
ब्रह्मदेवाने शेवटी वर दिला. त्याने नेहमीसारखं मृत्यूच येऊ नये म्हटलं. तेव्हा ते म्हणाले शक्य नाही, मृत्यू हा येणार, मृत्यू अटळ आहे म्हणाले. तेव्हा मग त्यांनी सांगितलं मी युद्धात मरणार नाही, शस्त्रांनी अस्त्रांनी मला मृत्यू येऊ नये, पुरुष वा स्त्रीकडूनही नको, 2 पाय किंवा 4 पायाच्या जीवाकडनं मृत्यू नको, म्हणजे 6-8 चालेल, विपुल बलही मला द्या, तथास्तु म्हणून ब्रह्मदेवाने सांगितलं. त्याला वाटलं मी आता बलाढ्य झालो, आणि झालं तसं. त्यांनी बऱ्याच गोष्टी त्रास देऊ लागला, सगळ्या देवांना हरवलं, आणि मग तो गेला शंकरांकडे. हो म्हणाले, गायत्रीची शक्ती ही फार प्रबल आहे म्हणाले. शंकर म्हणतात तेव्हा त्याला कसं त्याच्यापासून आपण दूर करावं बघूया म्हणाले. मग त्यांनी सांगितलं बृहस्पतींकडे जा. ते यांच्याकडे गेले, बृहस्पतींकडे. देवाने सांगितलं. मग ते म्हणाले आता करायचं काय, हे तुम्ही देवताच याला उपाय सांगू शकत नाही किंवा भगवंत सांगू शकत नाही, शिवाजी आम्ही कोणाकडे जायचं. शेवटी बृहस्पतींनी सांगितलं शुंभ निशुंभ असो, महिषासूर असो, यांच्या वधाच्या वेळेला अशाच अडचणी आल्या तर आपल्याला पराशक्तीची उपासना करावी लागली. म्हणून आपणही पराशक्तीची उपासना करा आता. मग त्या भगवतीची सगळी उपासना सर्व देवांनी केली. एक लक्षात घ्या, सामूहिक उपासना म्हणजे काय? सामूहिक उपासना म्हणजे काय? सगळ्यांच्या ठिकाणी एक भाव असायला पाहिजे, कृत्रिम नको. सगळे एका विचाराचे, सगळे एका मताचे असतात, तेव्हा एकत्र शक्ती अवकाशात प्रगट होते. महालक्ष्मीच्या वेळेला पाहिलेलं आहे, सगळ्यांचे भाव एकत्र होते. म्हणून प्रत्येक देवताकडनं जी शक्ती आलेली आहे त्याच्यात ती महालक्ष्मी निर्माण झाली, अष्टभुजा नारायण. तसं इथे सुद्धा ते म्हणाले आपण नको, आपण असं भगवतीला प्रगट करून द्या. मग भगवतीला प्रगट करायचं म्हणजे काय, म्हणून त्यांनी केलं, पण आराधना केली भगवतीची. त्या वेळेला ती म्हणाली ठीक आहे मी बघते त्याची व्यवस्था, असं म्हणून ती बसल्याच जागी तिच्या शरीरातनं भ्रमर उत्पन्न झाले. अनेक प्रकारचे, ते अष्टपाद आहेत किंवा 6 पदी आहेत, 2 किंवा 4 नाही, शस्त्रनी अस्त्र नाही. त्याच्यामुळे ते भ्रमर उत्पन्न होऊन त्या अरुण दैत्याला अंगावर सगळे गेले. बर मारता त्यांना येत आहे कुठे त्याला, तो काही मारू शकत नाही, पण त्याला त्रास झाला. आणि मग पुढे ह्याच्यात तो नाही आहे विषय, पण बघितला म्हणून सांगतोय. तिथून मग तो, आणि ही भ्रमरांबिका कुठे प्रगट झाली, शैल्यमवर. म्हणून शैल्यमच्या मागच्या बाजूला तिच्या उत्पत्तीचं स्थान आहे भ्रमरांबिका देवी म्हणून. आणि तिथे त्या राजाला पळवत पळवत ह्याच्यात आलेलं नाहीये हेही सांगतो, पण ते कळाल्याप्रमाणे चंदला परमेश्वरी म्हणून गुलबर्ग्याजवळ किंवा भीमाच्या किनारी ती प्रगट झाली आहे. आणि शेवटी त्या अरुण राजाला, दैत्याला तिथे येऊन
पाण्यामध्ये बुडून मेलेला आहे तो, त्याच्याच इच्छेप्रमाणे. म्हणून त्या देवीचे पाय जर बघितले तर तिथे भ्रमर उत्पन्न झालेत कसे हे दिसतं. पायाला कशी ही आहेत, होल्स त्याला म्हणतो तशी आहेत, आणि त्याच्यातनं ते प्रगट झालेले. फार सुंदर मंदिर आहे त्यांचं, भगवतीचं आहे ते, छान आहे. चंदला परमेश्वरी म्हणून म्हणतात तिला. म्हणजे जाताना हे शहाबाद वगैरे जे आहेत ना, म्हणजे शहाबाद फरशा जशा भूमीतनं प्रगट होतात तशा त्या खाणी आहेत सगळ्या तिथे, आणि ठराविक वेळेलाच त्या काढतात आणि त्याचा उपयोग ते घराच्या छतांपासून करतात. काहीही त्याला होत नाही. तर ही भ्रमरंबिका देवीचं प्रगटीकरण त्याने सांगितलं, आणि त्याच्यामुळे तो दैत्य मृत पावला. भ्रमरंबिकेची पूजा केली. अंबिकेच्या तपातही निर्माण झालेली भगवती होती. युद्धविरहित त्याचा नाश कसा केला याचा हा विचार त्यांनी इथे व्यक्त केलेला आहे. मग सदाचार वगैरे सगळा सांगितलेला आहे. उत्तम आचार असावा, वर्तन चांगलं असावं, आणि तो सदाचार नित्य असला पाहिजे. दुसरा भाग आहे सदाचार म्हणजे आपलं कर्तव्य काय आहे हे जाणून आपण वागणं. नित्य नैमित्तिक कर्म करावे. मनुष्याला माता पिता बंधू भार्या भगिनी बांधव कोणीही आत्म्याचा सहाय्यक नसतो. मग कोण सहाय्यक आहे? फक्त धर्म हा शेवटपर्यंत सहाय्यक ठरतो. धर्मच केवळ सहाय्य ठरतो, हे लक्षात ठेवायचं आहे. तो हितकर्ता असतो. म्हणून आचार हा सर्वश्रेष्ठ धर्म सांगताय. आचार हा 2 प्रकारचा आहे, एक शास्त्रीय आचार आणि एक लौकिक आचार. आता या गोष्टी सगळ्यात बघा, शेवटी मानवता किंवा मानव आचार, मानव धर्म श्रेष्ठ सांगितलाय. शास्त्रीय आचार आहेच आहे, पण मानव धर्म श्रेष्ठ सांगितला. आता तुम्ही म्हणाल हा फरक कसा समजणार आम्हाला? बरोबर आहे, मी म्हणणार नाही असं का. त्याचं उदाहरण देतो म्हणजे आपल्याला कळेल की नक्की काय. संन्यास धर्मामध्ये स्वग्रही प्रवेश करत नाही. जगद्गुरु शंकराचार्यांना 8व्या वर्षी संन्यास घ्यायचा होता. आई परवानगी देना. 3 वर्षाचे असताना वडील गेलेले. एकटाच मुलगा. आई म्हणाली नाही देणार परवानगी. त्यांनी युक्ती केली. पाण्यात गेले, मगरीने पाय धरला म्हणून सांगितलं. हे चरित्रात आहे, मनाने सांगत नाही, काल्पनिक नाही, चरित्रात आहे. शंकर विजय वाचला तरी कळेल. आणि ओरडायला लागले, माझा मगरीने पाय धरलाय, मगरीने पाय धरला. आईला आता वाटलं काय करू मी आता याच्यामध्ये. म्हणाले, अरे शंकर काय करायचं? ती म्हणते संन्यास घे, तू देणारच का परवानगी? तर ती मला सोडते. आता हे म्हटल्यावरती आई काय म्हणून म्हटलं, आचार शास्त्रीय आणि लौकिक. आता इथे काय दोष ठरवणार कोणाला? आई पण हुशार. आई म्हणाली ठीक आहे, तुला संन्यास देते, मगरीला सोडू दे, पण एक परवानगी देते, पण मगरींचं पण एक अट आहे तुला, माझ्या मृत्यूच्या वेळेला तू तिथे यायला पाहिजे, सगळं करायला तुझ्याच हातनं झालं पाहिजे. संन्यासाला करायचं नाहीये, शास्त्रीय वचन आहे. मानव धर्म सांगतोय नाही. मग त्यांनी काय केलं? हो मी येतो, कबूल केलं. कबूल केलं आचार्यांनी. आणि
प्रत्यक्ष परिस्थिती अशी झाली की जगद्गुरु शंकराचार्य हिमालयात बद्रीनारायणाचं मूर्त तप्तकुंडातनं काढल्यानंतर त्याचं मंदिराचं बांधकाम चाललं होतं वरती, आणि त्यांना आवाज आला, शंकरा माझी वेळ आली आहे, तू ये लवकर. तीही उपासक आहे शंकरांची फार मोठी. जगद्गुरु शंकराचार्य वायुवेगाने तिकडे गेलेले आहेत, वायुसिद्धीने. यायचं नाही, गावातली लोक रागवले आणि त्या गेल्या. त्या गेल्यावरती ही लोकांनी त्याग केला. तू धर्म सोडून आलास, आम्ही तुझ्या आईचं करायला येणार नाही काय. आईची एक मैत्रीण फक्त आली आणि दोघांनी शेवटी आपल्या घराच्या अंगणामध्ये मातेला अग्निसंस्कार केला. त्याच्या आधी एक घटना घडली. त्या गेल्या, शिवाबरोबर शिवदूत न्यायला आले, परत जिवंत झाल्या. म्हणाल्या मला शिवदूतांबरोबर जायचं नाही, कृष्णाला बोलविते. म्हणून जगद्गुरूंनी कृष्णाष्टक केलेलं आहे. हे कृष्णा, तू साक्षात इथे उभा राहा. हा अनुभव येतो. आणि त्यांनी ते म्हणायला सुरुवात केली. कृष्ण आला, कृष्णाबरोबर त्या गेल्या. आता करायला यायला ही लोक तयार नाहीत. धर्म मोडला. धर्माच्या शास्त्रीय आचार नाहीये बसत आहे. हे झाल्याबरोबर त्यांनी म्हणाले ठीक आहे, मोडला, आता काय करू. तिची इच्छा, मानव धर्मच श्रेष्ठ मला वाटला. ती मानव होती, मानव माझी आईच होती, मी आलोय, नका नाही येऊ नका. त्या मावशीच्या मदतीने आईला अग्निसंस्कार केला. तेव्हा आईने विचारलं होतं त्यांना असताना, काय रे कुठे होतास? म्हणे बद्रीनारायणात होतो. काय करतोयस तिथे? मंदिर करतोय. मग आता एक काम कर, हितलं जे काही माझं आहे ते सगळं विकून टिकून टाक आणि ते पैशात मंदिर बांध. म्हणून आतलं गर्भगृह बद्रीनारायणाचं आहे, ते शंकराचार्यांनी बांधलं. आणि बाहेरचा सगळा हा भाग नरेशांनी बांधलाय. तिथल्या नाव आता मला आठवत नाही, त्यानं गढवाल नरेश, गढवाल जिल्ह्यात येतं म्हणून गढवाल नरेशांनी ते बांधलेलं आहे मंदिर सगळं. कशी योजना असते बघा. आता प्रश्न पडला, जगद्गुरू म्हणाले मावशीच ती एक प्रकारची म्हणजे मैत्रीण, तुला मी मदत काय करू, आता तुला काहीतरी दिलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं आता मी नारायणाची स्थापना तिथे करतोय, त्याची पूजा केवळ तुझ्या घरातलाच वंश पुरुष करेल, ते तिथले रावळजी. किती योजना आहे बघा ही जगदंबेच्या. आणि आजही तिथे महालक्ष्मीला आणत असताना ते पुढे सांगतो. मग काय केलं ते रावळजी, ओ माझ्या घराचा विस्तार होईल कुटुंबाचा म्हणाल्या, ओळखणार कसं? तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं की जी व्यक्ती तिथे राहील ती ब्रह्मचारी राहील, आणि ब्रह्मचारी राहून तो अखंड फक्त तो स्पर्श करणार त्या मूर्तीला, बाकी कोणी नाही. तर ओळखणार कसा? तर तुझ्या वंशातल्या ज्या स्त्रीला मुलगा होईल आणि तो मुलगा जन्मजात जानव ज्याच्या गळ्यात असेल तो त्याचा पुजारी असेल. आणि तो पुजारी तिथेच गेला की त्याच्या कुटुंबात आजूबाजूला कळ आलं की असा मुलगा जन्माला आला की त्यांनी ओळखायचं 8 वर्षांनी मला मृत्यू. कारण त्याच्या 8व्या वर्षी मुंज होणार. मुंज झाली की तो तिकडे येणार, तो तिकडे आला की हा इकडे आला की हा गेला.
योजना करून ठेवल्या. मग पूर्वी केदारनाथ आणि बद्रीला एकच पुजारी होते, हेच. पण एकदा एका रावळजींकडनं अपराध घडला, दरड कोसळली, रस्ता बंद झाला, म्हणून हे आता 250-250 किलोमीटरचं अंतर पडलंय. 250-250 किलोमीटरचं अंतर पडलेलं आहे त्याच्यामध्ये. हे त्या ठिकाणी दिसून येतं आपल्याला. आणि तिकडला पुजारी हा गृहस्थ आश्रमी आहे केदारला, आणि इकडला हा रावळजी या स्वरूपाचे आहेत. ते कार्य करतायत, आसक्ती नाही राहत त्यांना कशाची. किती अधिकार आहे बघा, किती गोष्टी भगवंत करून घेतो. आणि भगवद्गीता म्हणजे जेव्हा ते उघडायचं असतं दरबारात, ते दोन्ही लाभ मिळाला. आज एकदा आलो होतो मनात, त्यावेळेस दिलेलं एक वस्त्र होतं बद्रीला, ते म्हटलं आपण नेसून जावं, पण माझा जीव नाही झाला, राहवलं नाही, आणलं नाही, येऊ परत कधी. तर त्याने तिथे बंधन असतं. तिथे रावळजींनी आतमध्ये सोहळ्यात त्यांच्या तिथल्या पद्धतीचं सोहळं, पण थंडीतला विषय. तर तिथे लक्ष्मीला हलवायचं म्हटलं तर यांना सगळा पेहरावा स्त्रीचा घ्यावा लागतो. मग त्यांनी ती लक्ष्मी बाहेर आणायची, तिच्याशिवाय स्पर्श नाही कोणाला त्याच्याशिवाय. मग ज्या वेळेला आत न्यायचं, कार्तिक आता दिवाळीनंतर जातील, त्यावेळेला पुन्हा स्त्रीचा वेश घ्यायचा, इतरांनी बघायचं नाही, आणि त्यांनी ती लक्ष्मी बाहेरची आत नेऊन ठेवायची. आणि तो दिवा तिथे राहिलेला असतो. 6 महिने कोण येतं पूजा करतं माहिती नाही, आजही घडतंय. आणि मग हे सगळं बघायला प्रचंड गर्दी असते, प्रचंड असते. पण देवदयेने दोन्हीचंही लाभ झाले 1 वर्ष. पण सांगण्याचा उद्देश असा, ही भगवती लीला कशी कार्य करत असते ही तिची प्रेरणा असते. आता म्हणाल आम्हाला कधी होणार? मनापासून सांगू का, आम्ही जेव्हा स्वामींचं ऐकायचो ना, तेव्हा आम्हाला सगळं साक्षात समोर आहे असंच जाणवायचं. मग मला ह्या 2-4 दिवसात जे काही कोण बोललं त्यांना काय जाणवत होतं, त्यांनी काल सांगितलं तसं, की ते आम्हाला हे तिची कृपा आहे तुम्हाला सगळ्यांवर, म्हणून तुम्हाला त्याचे ते भावरूपाचं दर्शनच आहे एक प्रकारचं. आम्हाला कुठे शंका मनात धरू नका, जे जाणीव होते ती तिची असते, हे लक्षात ठेवा. दुःख करायचं, आनंद कशाचा घ्यायचा हे ओळखता आलं पाहिजे. आणि त्याचं नाव विवेक आहे, त्याचं नाव विवेक आहे, वेगळा नसतो कुठे तो. अशा प्रकाराने कल्याणाची इच्छा करणाऱ्यांनी, स्वतःच्या जीवनाचं कल्याणाची इच्छा ज्यांना करायची आहे त्यांना दोन्हीही आचार पालन करावं लागतं, तारतम्य भाव ठेवावा लागतो. आचारो प्रथमो धर्म, सदाचाराने आयुष्य, संतान, अक्षय अन्न प्राप्ती होते. अनुसूयेनी असाच आचार पालन केल्यामुळे देवाला तिच्याकडे यावं लागलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश स्वधर्म स्वकर्तव्य आणि स्वकर्माने भगवत शक्ती सदैव आकृष्ट होत असते. भगवत शक्ती, आणि म्हणून आहार शुद्ध पाहिजे. शुद्ध आहारामुळे मन, पुरुष, रक्त, मन, बुद्धी, चित्त हे सगळं त्या ठिकाणी प्रगट होत असतं. ग्रामधर्म, जातीधर्म, देशधर्म, कुलधर्म याचं पालन करावं. कोणतंही शास्त्र वेदमूलक प्रमाण मानावं. वेदाला अभिप्रेत आहे असं कोणताही विचार असेल तो मान्य करावा. योगाभ्यास करावा, प्राणायाम करावा. प्राणायाम रूप आहे. 16 मात्रा असतात, 8, 16, 8.
कुंडलिनीचा अभ्यास करायचा, मनुष्यानी सशक्ताचा अभ्यास करायचा. केवळ धर्म आचार पालनाने पवित्र मनुष्य होतो असं नाही. केवळ नाहीतर त्याच्यात काय होतं माहितीये का, फक्त आचार होतो, मानव धर्म लांब राहतो. आणि यासाठी हा अभ्यास कधी करायचा म्हणून ऋषींनी दंतधवनापासून झोपेपर्यंतच्या सर्व क्रियांचा विचार सांगितलेला आहे. मग सगळ्यात श्रेष्ठ काय? ऋषी आपल्या संतांनी सांगितलं, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, जो वदे अनंत सर्व काळ. तो देह पवित्र आणि ती वाणी पवित्र, अनंताचं भगवंताचं अखंड चिंतन असतं तो. आणि जसं जमेल तसं होत नाही, परंतु थोडा विचार केला तर सगळं प्राप्त होतं. यासाठी त्यांनी सगळे विचार या ठिकाणी सांगितलेले आहेत. पुढे गायत्रीची शक्ती सांगितली आहे, गायत्रीचं वर्णन केलेलं आहे. गायत्रीचा अभ्यास हा उपनयन संस्कारानंतरच केला जातो, करायचा असतो. संध्यावंदन प्रत्येकाने केला पाहिजे. तिचे 3 रूप आहेत, गायत्री, सावित्री, संध्या. तिच्या एकूण 24 मुद्रा आहेत. सुमुखम, सुपुटम, विततम, विस्तृत, द्विमुख आणि असे बरीच 24 नाव आहेत तिचे. गायत्रीचे उपासक ऋषी विश्वामित्र होते. देवता त्याची सूर्यनारायण आहे. वेद महात्म्य विदित आहे. ब्राह्मण हा वृक्ष आहे. संध्या ही मूळ आहे. कर्म ही पान आहे. 32 अक्षरांचा असल्यामुळे 32 लक्ष पुनश्चरण करता येतं. संध्या करणं कर्तव्य आहे, वैशिष्ट्याचं आहे. त्यामुळे पुण्य मिळत नाही, पण न केलं तर मात्र दोष आहे. संदेह आणि मंदेह 2 राक्षस जे प्रगट झालेले होते ते संध्यावंदनाच्या माध्यमातून नष्ट झालेले आहेत. अगस्तींच्या भगवतीच्या पूजेचा विषयी सांगितला. आचमन करायचंय, संकल्प, भूतशुद्धी, मातृका, न्यास, षडंग न्यास करायचंय. पवित्र पीठाचं पूजन अधिष्ठानाचं करायचंय. भक्तिभाव रहित देवीला आसनादी उपचार समर्पण करायचंय. कर्पूरादी देवीला अर्पण करायचंय. नैवेद्य समर्पण करायचा असतो. देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, भूतयज्ञ, पितृयज्ञ, मनुष्ययज्ञ हे वैश्वदेवाचे 5 यज्ञ सांगितले. आणि याच्यासाठी एक आहे की गोग्रास ठेवावा. आता प्रश्न असा आहे, तो गाईच नाही दिसत, आम्ही द्यायचा कुठे? मग एक घास बाजूला ठेवा, हे गोमाते तुला म्हणावं. भावरूपाने तो तिथपर्यंत पोहोचे. मी मनुष्य आचार त्याच्यातले लौकिकातला भाग म्हणून सांगतो. लिहिलेलं नाहीये हेही सांगतो, पण आता नाहीये. आपण आपल्यालाही त्याचं वाईट वाटतं कळाल्यानंतर. मग काय, भावरूपाने ठेवा, काही बिघडत नाही. हे बघा, काही उपयोग झाला नाही, वाईट तर नाही ना, दुसरा दोष तर नाही ना. आपल्या घासातला एक घास आपण ड्रोनात बाहेर ठेवला, हा काकवळी म्हणा, तो हा गाईला म्हणा, काय म्हणायचंय, तो काय बिघडलं? आमचा भाव आहे तो, काय बिघडलं का त्याच्यात? हे हा तारतम्य भाव याच्यात ओळखायचा. असं आहे का असं सांगितलं, कुठे सांगितलं? प्रमाण कुठेही नाही. हे भावरूपात्मक मी सांगतो. असो, अशा दृष्टीने विडा अर्पण करायचा, द्यायचा आहे. ऋषींचं चिंतन करायचं, अभ्यास करायचा आहे. मन परतत्वापर्यंत पोचलं पाहिजे. सतत श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यास करायचा आहे.
आनंदमय कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञान मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. कुठल्याही आनंद कोशामध्ये जीव फार काळ टिकत नाही. यासाठी कारण ह्याचं काय आहे तर मनुष्य शेवटी देहाला मी समजतोय, त्याच्यामुळे ते टिकत नाही. यामुळे देहाचं सुख दुःख माझं आहे, सुख दुःख वाटत असतं, म्हणून दैत्य सतत अमर व्हावं इच्छा करतात. तपामुळे ते इतरांपेक्षा जास्त काळ राहतात. सुख प्राप्त झालं वाटतं, पण शेवटी त्यांचा विनाश असतो. यासाठी ईश्वरापर्यंत जाण्यासाठी भाव पहिला पाहिजे, नंतर ज्ञानप्राप्ती हवी आहे, अखंड साधना हवी आहे, त्याची पूर्तता व्हायला हवी. भगवती शक्तीशिवाय नाही आहे. देहात्म अवस्था असल्यामुळे ते कठीण होत जातं. लोकांच्या मनात अस्तिक्य बुद्धी निर्माण झाली पाहिजे. संसारातील वासना आसक्ती कमी होऊन ईश्वराकडे लक्ष देऊन जीव स्थिरावला पाहिजे. यासाठी त्याला सत्कर्माकडे जाऊन धर्माचरणाने सदाचरणाने सत्कर्मात प्रवृत्त झालं पाहिजे. भक्तीचा प्रसाद म्हणता येईल. आपल्याला अत्यंतिक प्रेम वाटलं पाहिजे भगवंताविषयीचं. ईश्वराची शक्ती कधी कमी होत नाही. परिपूर्ण भक्ती ती प्रदान करते. भक्त पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी मनुष्य सक्षम असला पाहिजे. यासाठी गायत्री उपासना संध्या वंदनातून हे साधलं जातं. सदाचाराने हे साधणं शक्य होतं. म्हणून शरीर साधन आहे, धन हे साधन आहे, पण शरीराचा उपयोग केवळ आपल्या सुखासाठी करायचा नाही. धनाचा उपयोग आवश्यक तेवढं ठेवून धनाचा उपयोग हा ईश कार्यासाठी केला पाहिजे. ऋषींनी धर्माचरण केलं, त्याचा अनुभव आला, त्यांनीही ते मांडलेलं आहे. अशा प्रकाराने याकरता जसं आपण वस्तू वस्त्र टिकाऊ म्हणून घेतो, टिकाऊ म्हणून लक्ष देतो, पण सुखासाठी शाश्वत आनंदासाठी सुद्धा प्रयत्न करायला नकोत का? एकदा का तिथे झालं तर जीव मागे फिरत नाही, हे नाथांचं सांगणं आहे. आणि म्हणून ईश्वराचा अखंड राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ईश्वराने दिलं, महात्म्यांनी बोध दिला, आचरण घडलं पाहिजे. अशा प्रकाराने सहजतेने घडलं पाहिजे. आज दसरा मंगल दिवस आहे, 3.5 मुहूर्तापैकी आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे बरं, हा मुहूर्त लग्नाचा नाही. आजचं नक्षत्र 3.5 मुहूर्ताचं आहे, म्हणून विवाह करतात, अपयशी येतात ठरतात. म्हणून विवाह या दसऱ्याला नाही. मंगलतीत कार्याला म्हणजे मंगल कार्याला नाही. तसं दुसरं लक्षात ठेवा, अक्षय तृतीया सुद्धा मंगल कार्यासाठी म्हणजे विवाहासाठी नाही. तू पितृतीत आहे. मंगलतीत आहे नाही असं नाही, पण कोणाला? पितरांच्या कार्याला, लग्न कार्याला नाही. आणि जर तुम्ही संशोधन केलं तर जे विवाह अक्षय तृतीयेला झाले तिथे सगळीकडे वैधव्य आहे. कोणत्याही स्थितीत मी प्रत्येकाला सांगतोय, करू नका. आपल्याकडनं नको न करायला, नाही ना सांगितलेलं आहे, मग कशाला करायचं? तसं दसऱ्याचं लग्न सुद्धा सांगितलं नाही, करायचं नाही त्या दिवशी. त्या दिवशीचं लग्नाचं नक्षत्र नसतं. शय कशासाठी आहे? आजच्या दिवसाला विजयादेवीचं एक काही दिवसाच्या ठराविक भागातच प्रगटीकरण असतं.
ते काल आपल्याला सांगितलं. 2:15चा काळ जो सांगितला, 2:30चा तर 3:15पर्यंतचा तो काळ आज होता. आणि म्हणून गीतेमध्ये त्यांनी त्याचा विजय सांगितलाय. ही विजया कशी आहे? विजया कशी आहे ती? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तस्य श्री विजयोर भूतिर्ध्रुवा नीतिर्मम. जेथे योगेश्वर कृष्ण आहे, धनुर्धर पार्थ आहे, तिथे विजय निश्चित आहे. जिथे अचल नीती आहे असं माझं मत आहे. भगवंत सांगतायत ही विजया शक्ती आहे आणि तिचं प्रगटीकरण या आजच्या दिवसात होतं. विजया ही भगवतीची शक्ती आहे. मग गीतेच्या सुरुवातीला काय आलेलं आहे? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, हे तिथे आलं सुरुवातीला. धर्मक्षेत्र म्हणजे धर्म आहे आणि पुढे सांगतायत शेवटी त्या धर्माचा विजय कशात आहे? ध्रुवा नीतिर्मम, नीतीत आहे. एवढ्यात बांधलेलं आहे सगळं, एवढ्यात गीता बांधलेली आहे. धर्मही सोडलेला नाहीये त्यांनी. महत्वाचं आहे. जगदंबेने उत्तर दिलंय. काय दिलं होतं उत्तर त्यांनी? माझा परमपुरुषात, माझा परमपुरुष हाच पती आहे. विजय कुठे आहे? परमाच्या इथे आहे, पुरुषाच्या इथे आहे. म्हणून गीता देवी, गीतेला गीता देवी ग्रंथ म्हणतात. देवी ग्रंथ म्हणतात. का म्हणतात? ही विजया शक्ती तिथे प्रगट आहे. आणि म्हणून मग ही देवी कुठे आहे? जिथे योगेश्वर कृष्ण आहे. नुसतं आहे का? नाही. अचल म्हणजे दृढ नीती आहे. नीती कशी असली पाहिजे? कशी असली पाहिजे? साक्षात परमात्मा समोर उभा राहिला, तू का असं वागला हे विचारता कामा नये. अभिमान नाही आहे, माझी दृढता असली पाहिजे. माझ्या हातून नीती, आचार, संपन्नता कशी घडली पाहिजे याचं मार्गदर्शन आहे. म्हणून ते सांगतायत अचल नीती आहे, तिथे विजय आहे. जगदंबा निश्चित आहे आणि म्हणून याचं स्वरूप बघायचं आहे. या दृष्टीने विजया शक्ती परमात्म्याची शक्ती आहे. ती इच्छा, ही इच्छा आपली श्रद्धा, नीती, संपन्नता, सद्भाव, सदाचार या 3 गोष्टींमुळे प्रगट होते. अन्यथा नाही. सावध राहा. परत परत सांगतोय सगळ्यांना, सावध राहा. उगीचच्या उगीच ना भ्रामक कल्पनेच्या मागे जायचं नाही. कुठेच नाही, जाऊ नये. आणि म्हणून प्रकृती रूप सृष्टीवर विजय होण्यासाठी आदिमाता जगदंबा ही 5 रूपात प्रगट झाली आहे. याची आवश्यकता प्रत्येक मानवाला जीवनामध्ये आवश्यक आहे. पहिली गोष्ट कोणती आहे? दुर्गा. दुर्गा म्हणजे काय? दुर्गा हे धैर्य देणारी आहे. क्षुधा, तृषा, छाया या स्वरूपामध्ये ती सदैव असते. ती दुर्गा शक्ती आहे. लक्ष्मी आहे. गती, मती, संपत्तीची अधिष्ठात्री देवता, भुक्ती देणारी आहे. जीवनात आवश्यक आहे. मग तो संन्यासी असो नाही तर गृहस्थाश्रमी असो. आणि म्हणून आमचे टेंबे स्वामी संन्यासी सुद्धा सांगतात, धर्मे प्रीतीन सन्मती देव भक्ती भुक्तींच मुक्तीम. भुक्ती कशी पाहिजे आहे? भुक्ती सहभुक्ती पाहिजे आहे. भुक्ती म्हणजे ऐक ऐश्वर्य. का सांगतात ते? पण आधीच्या गोष्टी विसरायच्या नाही आहेत. धर्मे प्रीतीन, सन्मती, सद्भक्ती, देवभक्ती हे सगळं आहे ना. आणि यासाठी
ही लक्ष्मी याचं स्वरूप आहे, सावित्री शक्ती आहे. ही काय आहे? तर ही चैतन्य आहे, प्रकाशमय आहे, श्रद्धा आहे आणि मुक्ती तेजस्विता देणारी आहे ही सावित्री शक्ती. राधा आहे, राधा म्हणजे साक्षात केवळ प्रेम आहे, निर्व्याज निरेतुक प्रेम, बाकी काही नाही. आणि मग त्याच्याच मध्ये काय होतंय? स्नेहही आहे, प्रत्येकाच्या स्थान वेगळी आहे, वात्सल्य आहे, आत्मीयता आहे. म्हणून ही राधेची उपासना हे आपल्याला सखा, संबंधी, स्वामी आणि सर्वस्व बनून करायला पाहिजे. तर राधेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. मग सरस्वती आहे, विद्या आहे, ती सरस्वती वाणीची देवता आहे, बुद्धी आहे, नाद आहे, ज्ञानाची अधिष्ठात्रीत आहे, यश आहे, तेज आहे, ऐश्वर्य आहे. या 5 शक्तीच्या माध्यमातून हे विश्व सगळं सुखमय करण्याचा प्रयत्न ही भगवती करते. लक्षात घ्या, यात कठोरता कुठे आहे? ही मानवानी मानलेल्या गोष्टी आहेत. कठोर करायच्या आहेत उपासना, वेळ प्रसंग आला तसा तर. सकाम उपासना करूच नाही असं नाही, करायचे कधी तशी वेळ असेल तेव्हा. उगीच उगीच सारख्या नाहीत उपासना त्या कठोर करायच्या. मूळ मागायचं नाहीये, हे भाग त्याच्यामध्ये आहे. आणि ही शक्ती स्वरूपा म्हणजे मंगलवाचक आहे, ही ऐश्वर्य प्रदान करते, पराक्रम दर्शक आहे म्हणून भगवती आहे. जेथे अग्नी आणि उष्णता याचं समीकरण असतं, तसं कृष्ण आणि विजयाशक्ती ही राधा रूपाने अखंड आहे. आणि म्हणून ही विजया आणि कृष्ण यांच्यापासून, विजयाशक्ती कृष्णापासून दूर राहू शकत नाही. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. ज्या बाजूला कृष्ण आहे, अर्जुन आहे, अर्जुन म्हणजे नर आहे, पार्थ आहे, तिथे विजय आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय होऊ शकतं? संतोष राहतो, समाधान वाटतं, आनंद होतो, तृप्ती वाटते, शांतपणा येतो, कृतार्थतेची जाणीव होते, काही वेगळं होत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, मनी धरावे ते होते, विघ्न अवघे नासोनी जाते, कृपा केल्या रघुनाथे प्रचिती येते. ही भगवंताची कृपा कशी आहे? प्रचिती येते. आणि असं आहे म्हणून त्या ठिकाणी त्याचे तिन्ही काळामध्ये उपासना सांगितली आहे. आणि त्या ठिकाणी संध्याकाळी का आहे? शेजारती किंवा काय कशासाठी असतं? त्यामुळे अंधाराकडून सूर्यास्त झालेला आहे, उदय व्हायचा आहे, तेव्हा आम्हाला जीवाला, अज्ञानी जीवाला घेऊन तू पुढे चल, म्हणून त्या निद्रा देवीला प्रार्थना आहे. कर्मातून जीव विलयाला पावलेला असतो, त्याला पाहिला आता मन शांत होतं. पंचप्राणाच्या ज्योतीतून त्याला सगुण रूपात निर्गुणाचे अंतर्मनामध्ये पाहायचं आहे. अंतर्मनाचा प्रवास वेगळा आहे, अंतयात्रा नाही. लक्षात ठेवायचं, शब्दाचा अर्थ अंतर्प्रवास, आतला प्रवास सुरू होतो. आणि त्यावेळेला दिवसा उजेड असला तरी तेजस्वी प्रकाशात डोळे दिपून जातात, म्हणून रात्री हा मंद प्रकाश असतो. म्हणून साजूक तुपातल्या दिव्यातच ते आपल्याला समजू शकतं. यातून देवीचं, भगवंताचं अनुसंधान होतं. विजयाशक्ती ही प्रगट होण्यासाठी गुण असावे लागतात. मग कोणते गुण असले पाहिजे? नम्रता, अभ्यासवृत्ती, संतसेवा आणि थोरांचे आशीर्वाद. राजसूय यज्ञ केला, कृपा केली, विजय खेचून येतो, पण भवसागरात कार्यरूपाने यश देणारी
भगवती शक्ती असते. मनुष्याजवळ कीर्ती, कांती, श्रद्धा, स्त्री म्हणजे कोण आहे? शालीनता गृहिणी स्वरूपात असते. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी हा विजय सांगितलेला आहे. भगवती शक्ती कशी आहे हे लक्षात घ्यायचं आहे. ती शक्ती स्वरूप आहे आणि ती शक्ती स्वरूपा म्हणजे ती सामर्थ्य निर्व्याज निर्हेतुक प्रेमामध्ये आहे. देण्या घेण्याचं प्रेम ठेवू नका. कोणीच कोणाला गुंतवू नये, कोणी कोणाला करू नये, उगीचही नाही करू. प्रेम ठेवावा, निर्व्याज निर्हेतुक प्रेम. संपलं. काहीही नसतं त्यात. त्या ज्या अंतर्मनाचा जो वेध होतो ना, तो आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातो आणि तो आपल्याला साधायचा. बघूया पुढच्या काळात काय किती आहे नाही तो. जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण असं चिंतन करत राहावं असं वाटतं. देवानी करून घ्यावं. आपल्याला सगळ्यांना त्याचा आनंद प्राप्त. आपण सगळेजण आलात त्यामुळे या ठिकाणी आपण भगवतीचं चिंतन करू शकलो. मी आपल्या सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय. हरि ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान गोपाल कृष्ण महाराज, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय रघुवीर समर्थांबा माता की जय. दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी. अनाथनाथे रूपे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी. हरी पडलो आता संकटनी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी. सर्वर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन तुझैसे नाही चारी शिकले. तनु बोलवे काय चारी. पडलो गवळी तैतू पानाते पावस. जय देवी जय महिषासुरमर्दिनी. सर्वर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती आशा. क्लेशापासून सोडितो देवपाशा. अंबे तुझ वाचून कोण विनाशा. नरहर तन्निन्ना जय देवी जय महिषासुरमर्दिनी. सर्वर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी. अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो. प्रतिपदे पासुनी घटस्थापना ती करुण्य. मूलमंत्र तुझे रक्षक कंठे मुनी हो. ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करती हो. बोला उदोकारे गर्गती काय महिमा बंदी जाओ. उदो बोला उदो अंबाबाई मामुली जाओ. द्वितीयेचे दिवशी मिळते 64 विनियो. सकळांमध्ये श्रेष्ठ परशुराम धन्यो. सौत्रिमळ वाटपा दूर भरणी हो. उदोकारी
चामुंडा मिळून हो उदो बोला बाई जाओ तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडला मळवट पातळ चोळी कंठी हार कंठीची पदके कासे पीतांबर भिवळा अष्टभुजा निर्वित आंबे सुंदर दिशे उदो बोला चतुर्थीचे दिवशी प्रापत जन्मी हो प्रसन्न करणी हो पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी भक्ताच्या माऊली सुरदे ओ उदो पंचमीचे दिवशी व्रतते अर्घ्य पाद्य पूजन तुझला भवानी स्तवती हो रात्रीचे समय करते जागरणारी कथा आनंदे प्रेम ध्याने सदा क्रीडता हो उदो बोला माऊलीचा हो षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन दिवटा हस्ती हर्षे गोंधळ हातनाव कवडी एक अर्पिता देशी आरुंता जोग वामागता प्रसन्न झाली भक्त पुरा उदो बोला सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो तेथे तुनांदशी भोवती नाना परी हो गाई दुई शेवंती पूजारे बरणी हो भक्त संकटी पडता जेल निघेसी वरी हो उदो बोला माऊलीचा अष्टमीचे दिवशी अष्टपूजा हो सह्याद्री पर्वती पाय उभी जगज्जननी हो मनमा जय मोहिले शरण आलो हो स्तनपान देऊनीसु केले अंतकरणी हो उदो बोला नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो सप्तशती होमावने सद्भक्ती करुणी हो षड्रसांने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा पुत्र केले कृपे उदो बोला दशमीच्या दिवशी अंबानी सिंहलनी हो सिंहारूढ करी दारुण शस्त्रे घेऊनी हो शुंभ निशुंभादिका राक्षसा किती विसेरणी हो विप्रादास श्रेय चरणी हो उदो बोला उदो खरे गर्जकी काय महिमा हो उदो सोन्याच्या पाऊलाने दैवी लक्ष्मी आली ओवाळी कापुराने बंदा प्रसन्न सोन्याच्या पाऊलाने सरी भरजरी चोळी बदा मिळाली करून काही
नाके मुरणी झाली सोन्याच्या पावलाने, कळ्या केसावरी शोभे मोतियाची जाळी, गळ्यात गळसरी बांगडी नगमोरी, नाचा पावलाने कंकणी कुशावरी वाकी शोभती हरी सोन्याच्या पावलाने, वेणी तोडामध्ये घातला वेडा, वेणी कना फणा मुखे रंगला वेड, सोन्याच्या पावलाने पायात पाय तुरे वर शोभ क्रूळ ताने भारडे माता खेळली बा, सोन्याच्या पावलाने पेकल्या साडी दारी पेव घाल हळुहारी, रागती दास दासी दुभत्या गाई म्हशी, रवी घुमती डेऱ्यात, सोन्याच्या पावलाने देवी लक्ष्मी आली हो आली प्रसन्न झाली सोन्याच्या पावलाने, माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, तेनेच नित्यमनी तुष्टी घडे प्रभा, लागो तुझ्या भजनी मनसा पाहुनी अन्य जगत सर्वस्व तू आमचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशु तुझे आते, वाटो कसाई गुणहीन सदा जनामी, कृतमाय एक करसी मम चोदनामी, अंबा माता के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, जय जय रघुवीर समर्थ।